आपण ज्वारीच्या बिबड्या करत आहोत. त्यासाठी हां 1.5 किलो ज्वारी मी धुवून 3 दिवस भिजू घातलेली आहे आणि चक्कीवरून नंतर दळून आणलेली आहे. हां त्याचं पीठ काढून आणलेलं आहे. आता आपण ते रात्रभर भिजू घालूया. पीठ आपलं भिजवून झालेलं आहे. आता आपण यात घालतो 1 वाटी साबुदाणा. हे पीठ असंच रात्रभर भिजत ठेवायचं आणि उद्या सकाळी याच्या छान घाटा तयार करायचा. हे पीठ रात्रभर मुरलं म्हणजे छान आंबूस बिबडी होऊन जाईल. आता आपण सर्वप्रथम गंजाला तेल लावून घेऊ, म्हणजे आपलं जे सारण आहे ते खाली चिकटणार नाही. नंतर पाणी टाकूया. पाणी उकळी यायला ठेवू. गंजातल्या पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. त्यातलं आपण थोडं पाणी काढून टाकू, म्हणजे आपल्याला वेळेनुसार टाकता येईल. आता आपण यामध्ये तिखट, जिरेपूड आणि मीठ घालून घेऊ. हे आपले भरपूर तीळ आहेत. असे ज्वारीच्या पापड्या म्हणजे बिबड्यांना भरपूर तीळ लागतात, ते घालून घेऊ. पीठ भिजवलेलं होतं रात्री. छान प्लेन झालेला आहे घाटा. आता आपलं हे पूर्ण झालेलं आहे. घाटा शिजून झालेला आहे. आता आपल्याला एक ओलं कापड करायचं आणि गच्चीवर नेऊन ह्या फैलवायच्या आहेत. हे आपले ज्वारीचे पापड तयार आहेत. तुम्ही बघू शकता, छान अगदी छोटे छोटे घातलेले, भाजताही येतात आणि तळतात पण येतात.